नमस्कार लाडक्या बहिणींनो. बऱ्याच लाडक्या बहिणी अशा गैरसमजत आहे की आम्ही अपात्र झालेलो आहे आणि त्यामुळे आम्हाला फेब्रुवारीचा 8वा हप्ता जो आहे तो आलेला नाही, किंवा बऱ्याच अशा लाडक्या बहिणींना असा ग्रह आहे की आमच्या जिल्ह्यामध्ये हप्ता आला परंतु आम्हाला आला नाही तर आम्ही अपात्र झालो की काय. ह्या आणि अशाच प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला देणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. बऱ्याच अपात्र महिला ज्या आहे त्यांना आत्तापर्यंत जानेवारीपर्यंत हप्ते मिळालेले आहे आणि त्यांना आता त्यांची जर पडताळणी झाली असेल, फॉर्म पडताळणी झाली असेल तर त्यांना फेब्रुवारी नंतर हप्ता येणार नाही. पण बऱ्याच पात्र महिला आहे, काही जिल्ह्यांमध्ये तुम्हाला हप्ता वाटप झालेला आहे, काही जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप नाही झालेला आहे. तर त्यामुळे प्रतीक्षा ही तुम्ही करत राहात, कारण हप्ता जो आहे तो तुमच्या खात्यावरती येणारच आहे. तुम्ही पात्र आहात तर तुमचा हप्ता कुठेही जाणार नाही. मात्र ज्या महिला अपात्र आहे त्यांनी स्वतःहून हक्क सोडलेला आहे, तर त्या महिलांना या योजनेचा आता एकही हप्ता येणार नाही. यापुढे एकही हप्ता मिळणार नाहीये, त्यांना एकही रुपया मिळणार नाहीये. पण तुम्ही जर पात्र महिला असेल तर तुम्हाला यापुढे 5 वर्ष तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. बऱ्याच महिला ज्या आहे त्या एका घरामध्ये 2-2, 3-3 महिला ज्या आहे त्या या योजनेचा लाभ घेतात. तर आता इथून पुढे फक्त 2च महिला ज्या आहे घरातल्या लाभ घेऊ शकतात. तिसरी जी महिला आहे तिला आता अपात्र करण्यात येणार आहे. घरातली फक्त 2च महिला ज्या आहे त्या लाभ घेऊ शकतात या योजनेचा. आता पात्र ज्या महिला आहे त्यांनी अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. तुमचा 1 रुपया कुठं जाणार नाही. तुमचं हे हक्काचं मानधन आहे हे तुम्हाला मिळणारच आहे, त्यामध्ये काही शंका नाहीये. परंतु ज्या अपात्र महिला आहे त्यांना अजूनपर्यंत जर पैसे येत असतील तर त्यांची आता पडताळणी होणार आहे आणि त्यांचा 1 रुपया देखील आता सरकार त्यांना देणार नाही. बऱ्याच दिव्यांग ज्या महिला आहेत त्या दिव्यांग महिला देखील लाडकी बहीण योजनेचा हप्ता घेत होत्या, परंतु आता त्यांना इथून पुढे मिळणार नाही हप्ता. कारण काय आहे तर दिव्यांग ज्या महिला आहे ना त्यांना दुसऱ्या योजनेतून देखील पैसे मिळतात, तर त्या योजनेतून पैसे मिळतात म्हणून ह्या योजनेतून त्यांना पैसे मिळणार नाही. आणि बऱ्याच आपल्या शेतकरी महिला ज्या आहे त्यांना नमो शेतकरी योजनेचे आणि PM किसान योजनेचे पैसे मिळत असतात, त्यामुळे त्या महिलांना देखील आता इथून पुढे हप्ता कमी होऊन येणार आहे. त्यांचा हप्ता डायरेक्ट बंद होणार नाहीये, त्यांचा हप्ता जो आहे तो कमी होऊन येणार आहे. सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या महिला ज्या आहे ना त्या आता अपात्र होणार आहे आणि दरवर्षी जूनमध्ये तुम्हाला KYC करून घ्यायची आहे आणि हयात असलेला दाखला जो आहे तो जोडायचा आहे. जर तुम्ही असं केलं नाही ना तर तुम्ही अपात्र होणार आहे. बघा, लक्षपूर्वक तुम्ही व्हिडिओ ऐका. तुम्ही जर दरवर्षी जूनमध्ये KYC करून हयातीत असलेला दाखला तुम्हाला जोडायचाच आहे, नाही जोडला तुम्ही हा दाखला तर तुम्ही अपात्र ठरणार आहे. पात्र महिलांनाच लाभ मिळावा यासाठी सरकारचं जे आहे ते कठोर पाऊल सरकारने उचललेलं आहे. लाडकी बहीण योजनेत हे जे काही कडक निकष जे आहे ते सरकारने लावलेले आहे लाडक्या बहिणींसाठी. सरकारी योजनेचा लाभ घेणाऱ्या आणि 2.5 लाखाहून अधिक उत्पन्न असलेल्या योजनेतून अपात्र करणार आहे. ज्या महिला ज्या आहे सरकारी योजनांचा लाभ घेतात आणि 2.5 लाखापेक्षा ज्यांचं उत्पन्न जास्त आहे त्या महिलांना आता या योजनेतून बाद करण्यात येणार आहे. ज्या महिलांना एकही हप्ता आहे म्हणजे एकही योजनेचा लाभ मिळत नाही अशा महिलांनाच आता या योजनेचा लाभ मिळणार आहे. दरवर्षी 1 जून ते 1 जुलैच्या दरम्यान KYC तुम्हाला करावीच लागणार आहे. बघा, तुम्ही जर KYC केली नाही तर तुमचा जो हप्ता आहे तो कुठेतरी येणं बंद होऊ शकतं. लाभार्थी महिलांना दरवर्षी जून महिन्यात बँकेत KYC करून हयातीस असलेला जो दाखला आहे तो तिथे तुम्हाला जोडायचा आहे. लाभार्थी महिलांचं उत्पन्न तपासण्यासाठी राज्य सरकारकडून प्राप्तिकर विभागाची मदत घेणार आहे. सरकार जे आहे प्राप्तिकर विभागाची मदत घेऊन तुमची जी आहे पडताळणी करणार आहे. नव्याने पात्र झालेल्या लाभार्थ्यांना जुलैपासून लाभ देता येणार आहे. अर्ज भरून झाल्याच्या पुढील महिन्यापासून हा जो लाभ आहे हा मिळणार आहे. सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या आणि 2.5 लाखाहून अधिक उत्पन्न असलेल्या महिलांना आता या योजनेतून बाद करण्यात येणार आहे. या योजनेत अपात्र ठरवण्यात येणार आहे. दरवर्षी जूनमध्ये तुम्हाला KYC करायचीच आहे आणि तुमच्या जर जिल्ह्यामध्ये पैसे आले नसतील किंवा जिल्ह्यामध्ये पैसे आले असतील तर तुम्ही तुमच्या खात्यावरती चेक करा. त्यानंतर तुम्ही अपात्र तर नाही आहे ना. अपात्र ठरण्यासाठी बऱ्याच काही गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत, जसे की तुमच्या घरी जर 4 चाकी वाहन असेल, तुमच्या घरी जर कोणी सरकारी कामाला असेल, तुमच्या घरी जर तुम्ही इन्कम टॅक्स सरकारला भरत असेल तर तुम्ही अपात्र आहे हे आपल्याला सहज समजतं.
त्यामुळे तुम्ही अपात्र जर असाल तर तुम्हाला हप्ता येणार नाही. नमो योजना किंवा दिव्यांग विभागातील योजनेचा लाभ जो आहे तो घेत असलेल्या महिलांना एकत्रित 1500 रुपयांचा लाभ जो आहे तो मिळतो आणि तो मिळणार आहे. एकत्रित 1500 रुपये म्हणजे नमोचे तुम्हाला मिळणार आहे 1000 रुपये आणि लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला 500 रुपये मिळणार आहे. असे दोन्ही जे आहे, जेव्हा लाडकी बहीण योजनेचे पैसे येतील खात्यावरती तेव्हाच तुम्हाला नमोचे आणि लाडक्या बहिणीचे एकत्र पैसे येणार आहे. ज्या महिलांचे आधार कार्ड या योजनेशी लिंक नसेल त्यांनाही या योजनेतून बाद करण्यात येणार आहे. महिलांचे आधार कार्ड लिंक करणं खूप गरजेचं आहे, पण ज्यांचे आधार कार्ड लिंक नाही त्यांना देखील या योजनेतून आता बाद करण्यात येणार आहे. अर्जात दिलेली जी नावे आहे आणि पैसे जमा झालेली बँक आहे बघा, जी पैसे जमा झालेली बँक असेल, कुठलीही बँक असू दे, तुमची HDFC बँक असू दे, ICICI बँक असू दे, महाराष्ट्र बँक असू दे, कुठलीही बँक असू दे, तुमची ॲक्सिस बँक असू दे, तिच्यामध्ये नाव वेगळं असेल आणि आधार कार्डवरती जर नाव वेगळं असेल आणि तुम्ही जो फॉर्म भरला आहे त्यावरती जर नाव वेगळं असेल तर तुम्हाला आता ह्या योजनेतून अपात्र करण्यात येणार आहे. नमो योजना किंवा दिव्यांग विभागातील योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना एकत्रित 1500 रुपयाचा लाभ आता मिळणार आहे. नमो योजना आणि दिव्यांग विभागातील योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना एकत्रच हप्ता येणार आहे. हा लाडकी बहीण योजनेत आता सरकारने हे जे आहे हे नवीन निकष जे आहे ते लावलेले आहे. योजनेशी आधार कार्ड लिंक नसलेल्यांनाही योजनेतून बाद करण्यात येणार आहे. 2.5 लाखांहून अधिक उत्पन्न असलेल्या महिलांना देखील अपात्र करण्यात येणार आहे. सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना देखील अपात्र करणार आहे. बघा, या अशा ज्या आहे निकष जे आहे ते सरकारने ठेवलेले आहे तुमच्यापुढे. तर तुम्हाला या निकषांमध्ये जर तुम्ही बसला तर तुम्हाला या महिन्यामध्ये हप्ता येणार आहे, अन्यथा हप्ता येणार नाही. बऱ्याच पात्र महिला आहे, त्यांनी अजिबात घाबरून जायचं नाही. तुम्ही जर गोरगरीब महिला असेल तर तुम्ही घाबरायचं नाही. हे तुमच्या हक्काचं मानधन आहे आणि हे तुम्हाला मिळायलाच पाहिजे. त्यासाठी मी व्हिडिओ बनवत असते. व्हिडिओ जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, जेणेकरून जास्तीत जास्त व्हिडिओ मी बनवेल. बऱ्याच वेळेला काय होतं, अपात्र महिलांनाही हप्ता सोडला जातो कारण त्यांची पडताळणी राहिलेली असती. परिवहन मंडळाकडून आणि आयकर विभागाकडून तुमची जी माहिती आहे ती सरकारला जाते आणि तिथूनच तुमचा जो आहे पडताळणी झाल्यानंतर तुम्ही पात्र अपात्र ठरल्यानंतर तुमचा जो हप्ता आहे तो बाद करण्यात येतो अशा पद्धतीने. तर तुम्ही जर पात्र असाल तर घाबरून जाण्याची काहीही गरज नाही आहे. बऱ्याच जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप झालेला आहे. सकाळी 37 लाख महिलांना सकाळी हप्ता वाटप करण्यात आलेला आहे. जर तुमच्या खात्यावरती मॅसेज आला नसेल, तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये पैसे आले आणि मॅसेज आला नसेल तुमच्या खात्यावरती, तर तुम्ही बँकमध्ये जा. बँकेमध्ये तुम्ही चेक करा, तुमच्या खात्यावरती पैसे आलेले, नक्कीच पैसे आलेले असणार आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्यासाठी मी तुमची खूप खूप आभारी आहे. भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.